ओम परमहंस सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः. पावसचा प्रेमदीप. परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण 14. स्वामी निजधामी चालले याचा भाग 4. दिनांक 15 ऑगस्ट 1974. सकाळी 6 वाजता हात पाय आणि कमरेपर्यंतचा भाग गार होता. ही वार्ता घरात आणि जवळील मंडळीत पसरली. कानाच्या पाळ्या गार पडल्या. श्वासोच्छ्वास अगदी दीर्घ आणि संथपणे सुरू होता. छाती, पोट, मान आणि डोकं गरम होतं. सकाळी 7 वाजता उताणे झाले. 1 चमचा पाणी घेतलं. 7:50 जवळील दर्शनार्थींना दर्शन दिलं. पारायणास बसणारी मंडळी स्वरूपाश्रमात गेली. 8 वाजता खुणेनं सांगून 1 चमचा दूध घेतलं. 8:30 वाजता 2 चमचे पाणी घेतलं. नंतर काही वेळ पडून होते. विजय घरात गेला आणि फक्त संजय लाड जवळ होता. 8:47 घसा खाकरल्यासारखं किंवा ठसका लागल्यासारखं त्याला वाटलं, म्हणून त्यानं विजयला बोलावलं. विजयनं बाबांना बोलावलं. दोघंही खोलीत गेले. बाबा देसाई हे वैद्यच असल्यानं स्वामींच्या प्रकृतीतील अचानक झालेला बिघाड पाहून त्यांच्या आशा संपल्या. बाबांनी चटकन गंगा आणली आणि दोघांनी 2 चमचे गंगाजल स्वामींच्या मुखात घातलं. ते उदरस्थ झालं आणि शेवटपर्यंत चांगल्या सावध स्थितीत परमात्म्याशी पूर्ण योग साधून शरीराची खोळ सोडली आणि श्री स्वामी व्यापक अनंत चैतन्यात समरस झाले. भक्तांवर कृपेची पाखर घालणारं कृपाछत्र भक्तांच्या हृदयात सुप्रतिष्ठित होऊन व्यापक चैतन्यातही दशांगुळ उरलं. शेवटपर्यंत स्वामींची प्रसन्नता अनुभवल्यामुळं स्वामी शरीरानं गेल्याचं दुःख सर्व भक्त भावनांचा उद्रेक न होता पचवू शकले. डॉक्टर देवधर यांना बोलावलं. पावस हेल्थ सेंटरचे डॉक्टर गुरवही आले. सर्वांनी श्री स्वामींनी देह ठेवल्याचं सांगितलं. प्रेमगंगा ती अभंगा सागरी अंती मिळाली. 14 ऑगस्ट 1974. सायंकाळी पावसेत एक नवल घडलं. परमपूज्य स्वामी ज्या खोलीत वास करीत त्या खोलीच्या छपरावर सायंकाळी सुमारे 4च्या सुमारास एक वानर येऊन बसला. नळ्यांचा आवाज झाला म्हणून एक सेवक सहज बाहेर येऊन पाहू लागला. तो त्याला हा वानर दिसला. नळ्यांचा आवाज होऊ नये या उद्देशानं प्रकाशनं म्हणजे त्या सेवकानं वानराला तिथून हकललं. पण कपी मोठं धोरणी. ते तिथून उठलं आणि खोली शेजारी असलेल्या फणस वृक्षावर जाऊन विराजमान झालं. पुन्हा काही वेळानं हे कपिराज खोलीच्या छपरावर येऊन बसले. विजय बाहेर आला. त्यानं तो कपी पाहिला. त्यानं त्या वानरास हकललं. हेतू हा की माऊलीला त्रास होऊ नये. तो कपी तिथून उठला आणि परत त्या फणस वृक्षावर जाऊन बसला आणि थोडा वेळ गेल्यावर पुन्हा खोलीच्या छपरावर येऊन बसला. आता मात्र त्या वानराविषयी कुतूहल निर्माण झालं. परत त्याला कोणीही हकलण्याचा प्रयत्न केला नाही. हे कपिराज रात्रभर त्या खोलीवर बैठक मारून होते. तरीही गावठी नळ्यांचं एक कौल हललंही नाही. 15 ऑगस्ट 1974. सकाळी खोलीच्या नळ्यांवर सळसळ झाली आणि 9:15 हे कपिराज तिथून निघाले
ते परत आलेच नाहीत. स्वामींच्या पूर्वसूचनेवरून भूगर्भ समाधी देण्याचं आधीच ठरलं होतं. परमपूज्य स्वामींचा देह 24 तासापर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल असं जाहीर झालं होतं आणि त्याप्रमाणे पावसकडे जाणाऱ्या वाहनांची योग्य सोयही करण्यात आली होती. जनसागराचा महापूर येईल ही कल्पना होतीच. स्वामींनी देह ठेवल्यानंतर त्यांना सहजासनावर बसवण्यात आलं. नंतर उष्णोदकानं स्नान घालण्यात आलं. त्यानंतर माऊलीच्या सर्वांगास चंदनाचं तेल लावण्यात आलं. वेगवेगळ्या प्रकारची सुगंधी द्रव्य लावण्यात आली. नंतर नूतन शुभवस्त्र देहास लेवविली. भ्रूमध्यात कस्तुरीचा टिळा लावण्यात आला. गळा वैजयंती माळा. अशी माऊलींची तेजस्वी ध्यानमूर्ती तिच्या भक्तांसाठी दर्शनाकरिता सुशोभित व्यासपीठावर सहजासनी बसवून ठेवण्यात आली. तेच तेज, तेच ध्यान. भक्तांची माऊली आज 41 वर्षांनी परत खोलीत न जाण्यासाठी भक्तांकरिता मंडपात येऊन बसली होती. देह अगदी कृश झाला होता. नेहमी अर्धोन्मिलित असणारे नयन कमल आज मात्र मिटलेले होते आणि जणू सांगत होते, आत्मनिरीक्षण करा, अहंभाव सोडून द्या आणि सोहमचं चिंतन करा. पूर्वी मुखानं अंतरीच्या ओढीनं तळमळीनं स्वामी हे सांगत, पण आज मिटलेले नेत्रच असं सांगत होते. व्यासपीठ कर्दळींनी सुशोभित केलं होतं. दोन्ही बाजूस प्रज्वलित नंदादीप होते. स्वामींच्या डोक्यावर नेहमीचीच कानटोपी होती. चेहऱ्यावर, मुखकमलावर तेच समाधानयुक्त हास्य आणि गळा तुळशी हार. पावसेला पंढरीचं स्वरूप आलं. मंडपात काही भक्त भावार्थ गीता वाचत होते. एक भक्त समुदाय रामकृष्ण हरी नामाचा गजर करीत होता. याच भक्त समुदायात श्री सत्यदेवानंद होते. देहाची योग्य काळजी घेण्यासाठी वैकुंठ पडवळ अधूनमधून माऊलींच्या देहावर कर्पूर सिंचन करीत होते. दर्शनार्थींच्या डोळ्यातून तर गंगा यमुना वाहत होत्या. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बुक्का लावला जात होता. मंडपामध्ये धूप आणि चंदन यांचा सुगंध दरवळत होता. येणारी प्रत्येक व्यक्ती रामकृष्ण हरी या नामाचा जयघोष करीत होती. सतत गजर सुरू होता. निसर्ग स्वतःच अश्रू ढाळीत होता. आज इथेच थांबूया. यानंतरचा या प्रकरणातला भाग आपण उद्या ऐकूया. गुरुनिष्ठा ज्याची श्रेष्ठ, गौरविला ब्रह्मनिष्ठ, ऐसा स्वामी माझा गुरु. श्री स्वरूपानंद थोरू. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.